एका लग्नाची दुसरी गोष्ट। मी जर तुम्हाला दोघांना सांगितलं होतं की माझी लग्नाची सुट्टी संपून मी ऑफिसला परत यायच्या आत शर्मा अँड असोसिएट्सचं संपूर्ण सॉफ्टवेअर इन्स्टॉल व्हायला पाहिजे, तर ते अजून काय इन्स्टॉल झालेलं नाहीये? घाना ए घाना, ग्लो आलाय चेहऱ्यावर तुझ्या। अरे ए ग्लो ग्लो कुठने येणार रे? एक आठवडा पण झाला नाही लग्नाला, अजून ग्लो कुठने येणार? पण पहिली रात्र तर झाली आहे। हे पक्या म्हणजे काय रे? घाना, ह्याला सगळं समजावं लागतं, समजाव त्याला। ए बाबा ए, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तू हे डबा दे रे त्याला। डबा खा शांतपणे, आपण मग बोलू। ये अगं बाई, आलीस का राधा? दमली असशील ना? गरमागरम कॉफी करते तुझ्यासाठी। खूप दुखतंय का ग? अगं, एवढी दुखते पाठ तर आधी सांगायचंस ना, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरना दाखवलं असतं। होय, एवढ्या लहान वयात पाठदुखीचा त्रास म्हणजे असं ते अंगावर काढू नये ग। अगं, वल्लीची बहीण आहे ना, तिला असाच त्रास होता, मग पुढे पुढे खूप वाढला ग तो। मुलुंडच्या एका डॉक्टरांच्याकडे गेली होती ती, ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट घेतली, पण ती वळकटी मी पाहिली ना, मग मी विचारलं त्याला, तेव्हा मला कळलं तुझ्या पाठदुखीबद्दल। ते वळकटी ते काही खरं नाही। म्हणजे कधी कधी होतं, ते नेहमी नेहमी नाही। हसू नको, कधी कधी होत असेल तरी हलगर्जीपणा करायचा नाही। मी आत्ता त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते। आई आई तुला सांगतो बेबी, आपल्या राधाचीच काहीतरी चूक असणार ग। तिच्या डोक्यात काहीतरी खूळ असणार, जे सगळे करतात ना ते हिला नको। हनीमून नको म्हणजे काय? ही काही निराळी भानगड आहे। तुला सांगतो बेबे, माझं चुकलेलं आहे। मी ना हिला मुलीसारखं वाढवायला हवं होतं। एक तर मला नको नको ती स्वप्न पडतायत। नाही 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 नाही, मनात सुद्धा आणू नको। सोनावणे सोनावणे दादा, अरे ऐक माझं। गुड मॉर्निंग बाबा। ते काय रे घाना, अलीकडे तू म्हणे पहाटे चालायला जातोस? बाबा, मी एकदा मनावर घेतलं ना तर 1 महिना फ्लॅट स्टमक होईल, फ्लॅट स्टमक। हो, मनावर घेतलंस ना की आधी मला फक्त सांग। हं? 1 मिनिट बाबा, तुम्हाला हिने सांगितलं का मला असं विचारा म्हणून? मी कशाला सांगेन? कमाल आहे, राधा कशाला मला सांगेन? मला तुझा आकार दिसत नाही? कसं आहे ना घरा, सकाळी हवेमध्ये काय असतं का? ओझोन वायू। हा, ओझोन ओझोन वायू असतो। तो आपला मित्र असतो, आपण जर त्याला भेटलो नाही तर तो रागावतो, आणि मग आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम सुरू होतात। तरी बाबा, मी रोज सकाळी जॉगिंगला जाताना उठवते, तर हा उठतच नाही हो। शी, आज परत याचा शर्ट। राधा, गणेशश्याम, हे घे, सॉरी बिरी म्हणू नको, आज पुन्हा तुझा शर्ट माझ्या कपाटावर होता। पण एवढ्या साध्या साध्या गोष्टी तुला कळत नसतील तर अवघड आहे गणेशश्याम। नाही नाही राधा, मला काहीतरी वेगळं बोलायचं। काय? हे आता तुला आई बाहेर म्हणाली ना की घनाला आज बहुतेक डोसे खावेसे वाटतायत, तेव्हा तिची अपेक्षा अशी असणार की तू म्हणशील की हो का, बरं मग मी करते। नाही नाही, तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे। मी असं म्हणायला पाहिजे होतं आईंना, पण मला कळत नाहीत अशा गोष्टी। घनश्याम, तुला कळलं होतं ना, मग तू का नाही सांगितलंस मला? तू असं का करतोस घनश्याम? या साध्या साध्या गोष्टी तुला कळतात ना, तर मला सांगायचं ना मग। अरे, मला बोलून दाखवायचं किंवा पटकन एखादी खूण करायची मला की असा असा। सॉरी सॉरी, माझं चुकलं। मी तुला खूण करायला पाहिजे होती। मी पुढच्यापासून तुला खूण करीन। हा, मी काय करेन, मी तुला असं बोलणार, कोणाचं लक्ष नाही असं बघेन मी, आणि बोलते आईला सांगायला। मी दादा एका लग्नाची दुसरी गोष्ट।